नमस्कार. यवतमाळ जिल्ह्यातील वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका खुनाच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अबेज उर्फ तिळू याला 8 महिन्यांनंतर यशस्वीरित्या अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या पथकाने 24 एप्रिल 2026 रोजी पुसद शहरातील गायमुखनगर रोड येथील पुसद परिसरातून केली. घटनेची पार्श्वभूमी: सन 2025 मध्ये वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी मोहम्मद अबेज उर्फ तिळू याच्यावर कलम 302 खून, 307, 34 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी 8 महिन्यांपासून फरार होता. पोलीस अधीक्षक कुणाल चिंता, भारतीय पोलीस सेवा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मागावर असताना त्याला गायमुखनगर रोड परिसरातून ताब्यात घेतले. नाव: मोहम्मद अबेज उर्फ तिळू, वय 27 वर्षे, राहणार पार्वतीनगर पुसद, जिल्हा यवतमाळ. अटकेच्या वेळी आरोपीने आपले नाव आणि ओळख गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या चौकशीत त्याने आपले खरे नाव मोहम्मद अबेज उर्फ तिळू असल्याचे कबूल केले. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचा पथक प्रमुख होता. पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहितीवरून ही कारवाई केली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ पोलीस अधीक्षक कुणाल चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे आणि इतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. अधिक अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.